श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 14. स्वामी महाराजांच्या भक्त सायनदेव एका क्रूर यवन राजाच्या पदरी नोकरीस होता. तो यवन राजा प्रत्येक वर्षी ब्राह्मणास जवळ बोलून कपटाने ठार मारीत असे. एकदा सायनदेवास देखील त्याने त्याच उद्देशाने बोलावणे पाठवले होते. स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सायनदेव ज्यावेळेस त्या क्रूर यवन राजाकडे गेला त्यावेळेस सुरुवातीस तो राजा अग्नीप्रमाणे लाल झाला होता. काही एक न बोलता रागातच तो परत घरात गेला. अंतःपुरात भ्रमिष्ट होऊन तिथेच तो निद्राधीन झाला. ज्यावेळेस तो जागा झाला त्यावेळेस कोणीतरी ब्राह्मण आपले हातपाय तोडीत आहे असा त्याला भास निर्माण झाला. त्याचे अतोनात हाल झाले. त्याला स्वतःचे स्मरण असे काही राहिलेच नव्हते. त्यानंतर स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देऊनी, निरोप देतो तैवेळी. स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देओनी, निरोप देतो तैवेळी. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 14 संपूर्ण.